कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर आणि शेवगाव तालुक्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले। 6 जणांच्या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात आले। त्यांच्याकडून 215 ग्राम दागिन्यांसह 17,20,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। दरम्यान तिघांकडे चौकशी केली असता 14 गुन्ह्यांची उकल झाली। विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ धैल्या चव्हाण वय 26 राहणार मोहटादेवी मंदिरामागे अशोकनगर तालुका श्रीरामपूर, सुनील शानील पिंपळे वय 37 विशाल सुनील पिंपळे वय 22 दोघे राहणार वसू सायगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी जेरबंद केलेल्या तिघांची नावे आहेत। त्यांनी साथीदार राजेश राजू सोलंकी राहणार सुहागपूर जिल्हा होशिंगाबाद मध्य प्रदेश, ऋषिकेश कैलास जाधव रंगनाथ उर्फ रंग्या युवराज काळे दोघे राहणार श्रीरामपूर यांच्यासोबत गुन्हे केल्याची कबुली दिली, परंतु हे तिघे फरार आहेत। रुपाली सुधीर कदम वय 32 राहणार दत्तनगर श्रीरामपूर या बाबळेश्वर रस्त्याने जात असताना 2 चोरट्यांनी दुचाकीवर वेगात येऊन त्यांच्या गळ्यातील 10 ग्राम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून नेले। या गुन्ह्यासह जिल्ह्यातील इतर सोनसाखी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले। पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, संतोष लोढे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, रणजित जाधव, रोहित येमूल, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, प्रशांत राठोड, अमृत आढाव, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली। अटक केलेल्या तिघांकडे चौकशी केली असता कोपरगाव शहर, संगमनेर शहर, शिर्डी, श्रीरामपूर शहर, शेवगाव येथील 14 गुन्हे उघडकीस आले। विनोद उर्फ खंग्या विजय उर्फ छैल्या चव्हाण याच्या विरोधात श्रीरामपूर शहर, तोफखाना, सिडको MIDC, हर्सुल आणि पुंडलिक नगर, छावणी, सिटी चौक, छत्रपती संभाजीनगर, लोणी, राहुरी, शिर्डी, संगमनेर शहर, कोपरगाव शहर, परतूर जालना, जवाहर नगर, देवळाली कॅम्प नाशिक, पनवेल नवी मुंबई अशा विविध पोलीस ठाण्यात 43 गंभीर गुन्हे दाखल आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील 3-4 महिन्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। महिला भगिनी ह्या सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस वॉकिंगला गेले असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यात असलेले दागिने ओरबडून नेण्याच्या घटना घडलेल्या होत्या। त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर यांनी बऱ्याच घटनास्थळांना भेट देऊन आणि हे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते। त्याप्रमाणे या गुन्ह्यांचा तपास करत असताना तिथे CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या आधारे यातले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या छैल्या चव्हाण राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं। मागील साधारण 1.5-2 महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते। आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे, हेड कॉन्स्टेबल गोसावी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांचे पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे। त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत। तो विक्रीकरता इथे आल्याची माहिती मिळालेली होती। त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने जिल्ह्यातल्या एकूण 14 चेन स्नॅचिंगच्या घटना केल्याची कबुली दिलेली आहे। त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे। एकूण साधारण 14 चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकीस आलेले असून त्याच्यामध्ये 15,05,000 रुपयाचे सोन्याचे साधारण 20 तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे। महिला भगिनी ह्या सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस वॉकिंगला जातात त्यावेळेस त्यांनी सर्वांनी योग्य ती सुरक्षितता बाळगून वॉकिंगला जावं असं या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो। या गुन्ह्यामध्ये विनोद खंग्या चव्हाण याने आपले साथीदार वेळोवेळी बदलून
हे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. त्याच्या 2 साथीदारांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे. इतर 3 साथीदारांची नावं निष्पन्न झालेली आहे. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.